हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात. ऑफिसमध्ये सुद्धा सगळ्यांना धीरजच्या लग्नाची खबर कळली होती. नाही म्हणलं तरी या न्यूजमुळे खूप मुलींचं हार्ट फेल झालं होतं. धीरजची पर्सनॅलिटी इतकी भारी होती की खूप मुली त्याच्यावर लाईन मारायच्या. त्यात स्टाफला धीरज आणि मायरा यांच्या लग्नाचं वाटत होतं. मायरा खूप वेळा त्याच्याबरोबर ऑफिस पार्टीमध्ये आली होती. त्यामुळे सगळ्यांनाच त्यांचं नातं माहीत होतं. पण सगळ्यांना मायराचा राग यायचा, कारण ती त्या ऑफिसची मालकीण असल्यासारखी वागायची. धीरजला ऑफिसला यायला दुपार झाली होती. कालपासून त्याचं सगळं काम त्याचा असिस्टंट गुरु बघत होता. गुरुला मदतीसाठी त्याची PA ईशा होतीच. धीरजने लग्न केलंय म्हणून सगळा स्टाफ गुरुला विचारत होता, पण त्याला काही माहीत नसल्याने त्याने सगळ्यांना सांगितलं नव्हतं. धीरज दुपारी ऑफिसमध्ये आला आणि लगेचच आपल्या केबिनमध्ये गेला. त्याच्या मागे गुरुसुद्धा गेला. गुरु नेहमी स्वतःच्या कामातच लक्ष ठेवायचा. बॉसने जे सांगितलं तेच करायचं आणि तेवढंच बोलायचं, एवढंच माहीत होतं त्याला. धीरज आल्यावर गुरु त्याला कालपासूनच सगळं कामाचं अपडेट सांगू लागला. धीरज फक्त ऐकत होता. सांगून झाल्यावर गुरु शांत झाला आणि धीरजच्या उत्तराची वाट पाहू लागला. कालपासून किती मीटिंग कॅन्सल झाल्या आहेत गुरु? बॉस, 3 मीटिंग, त्यातल्या काल 2 आणि आज सकाळी 1 होती. धीरज म्हणतो, ओके, त्या आज ठेव. बट सर, त्या सगळ्या मीटिंगला खूप उशीर होईल. तेवढ्यात धीरज शांत पण धार आवाजात बोलतो. त्याचा आवाज ऐकून गुरु थोडा घाबरतो, पण हिम्मत करून बोलतो. गुरु म्हणतो, सर, ते म्हणजे कालचं तुमचं लग्न. इतक्यात धीरजची करारी नजर त्याच्यावर रोखली होती. खरं तर गुरुला सांगायचं होतं की लग्न झाल्यामुळे मीटिंगच्या नादात घरी जायला उशीर होईल, एवढंच. पण बोलायचा त्याचा काही अधिकार नव्हता आणि तो काही बोलणारही नव्हता. धीरज म्हणतो, मग माझं लग्न झालं म्हणून मी मीटिंग करू शकत नाही का? आता इथे धीरज त्याला म्हणतो. गुरु म्हणतो, नाही सर, सॉरी, मला तसं नव्हतं बोलायचं. त्यानंतर धीरज आता त्या गुरुला म्हणतो, ते लग्न काय माझ्या मर्जीने झालं नाही, त्यामुळे मला त्या लग्नात काही इंटरेस्ट नाही. तू मीटिंगचं बघ, गुरुला सांगितलं. गुरु म्हणतो, ओके, येस सर. असं म्हणत गुरु लगेचच केबिनमधून बाहेर निघतो. नाहीतर धीरजच्या रागाचा सामना करावा लागला असता. गुरु कपाळावरचा घाम पुसत बाहेर येतो. तेव्हा चार्ली त्याला पाहतो. चार्ली म्हणतो, काय रे, एवढा का घाबरलास? गुरु म्हणतो, काही नाही. अरे, मी आत्ता बॉसच्या केबिनमध्ये होतो, सगळं सांगतो. गुरु चार्लीला सगळं काही सांगतो. गुरु विचार करत बोलतो, बॉस असं का बोलले की त्याचं लग्न त्यांच्या मर्जीने झालं नाही आणि त्यांना या लग्नात इंटरेस्ट नाही? त्यांचं लग्न तर मायरा मॅडम बरोबर झालं ना? चार्ली म्हणतो, आता इथे तुला कोण म्हणालं त्यांचं लग्न मायरासोबत झालंय ते? गुरु म्हणतो की म्हणजे मग कोणाबरोबर झालंय? चार्ली आता गुरुला सगळं काही सांगू लागतो. माझ्या केबिनमध्ये चल. जर धीरजने लग्नाबद्दल ऐकलं ना तर तुझ्याबरोबर माझे पण वाट लावेल. चार्ली त्याला केबिनमध्ये घेऊन जातो आणि सगळं काही सांगतो. आता चार्ली म्हणतो, हे बघ, हो म्हणजे बॉसचं लग्न मायरा मॅडम बरोबर नाही तर शिवांशी मॅडम बरोबर झालंय. बरं झाले बॉसचे लग्न मायरा मॅम बरोबर नाही झालं. ऑफिसमध्ये पण कोणालाच त्या अजिबात नाही आवडत, गुरु म्हणतो. त्याचनंतर, अरे बाबा, हळू बोल, त्याने ऐकलं तर जॉब सोडावी लागेल. चार्ली, नो, मी जातो आता, बॉस बघायच्या आधी जातो मी. गुरु बोलून लगेचच निघून जातो. थोड्या वेळाने चार्ली धीरजच्या केबिनमध्ये येतो. त्याचनंतर आता इथे धीरज, चार्ली,
मला तुझ्याबरोबर बोलायचं नाही. धीरज. चार्ली पुन्हा त्याला बोलायचा प्रयत्न करतो. धीरज ऐक माझं. खरं तर धीरज चार्लीवरती खूप चिडलेला आहे. चार्ली, मी एकदा सांगितलं ना, मला नाही बोलायचं. धीरज ऐक ना, मी असं का केलं ते तरी विचार मला. एवढं ओळखलं का तुझ्या मित्राला तू? चार्ली, मित्र? सिरियसली चार्ली, तू जर माझा मित्र असतास ना तर असं केलंच नसतं. तुला माझं आणि मायराबद्दल सगळं माहीत असूनसुद्धा तू असं का केलं? धीरज रागात बोलतो. धीरज हे बघ, मला सगळं माहीत होतं, पण तुला माहीत आहे ना आजी कशा आहेत. त्यांनी मला फोर्स केलं होतं की धीरजसाठी एखादी मुलगी बघ, नाहीतर मी बघेन. मी त्यांना बोललो होतो की धीरजला मायरा आवडते, पण त्यांनीच बोललं मायरा मला सून म्हणून नको आहे. त्या दुपारी कुठली तरी मुलगी तुझ्या आयुष्यात आणतील म्हणून मी माझ्या आत्याच्या मुलीला आणलं. चार्ली म्हणतो, ओ म्हणजे दुसरी तरी मुलगी येणार होती, त्याच्या जागी तू तुझ्या आत्याची मुलगी घुसवलीस का? का तर मी खूप श्रीमंत आहे. माझ्या आयुष्यात ती मिडल क्लास मुलगी आली म्हणजे तिची आणि तिच्या घरच्यांची लाईफ सेट होईल असं तुला वाटलं ना, हो ना चार्ली? धीरज काय बोलतो आहेस तू? एवढंच ओळखलं का तुम्हाला? सिरियसली मी असं का करेन? आणि मुळात शिवांशीच्या घरचे सुद्धा खूप स्वाभिमानी आहेत. ते पैशासाठी असं काही करणाऱ्यातले नाही आहेत, कळलं? चार्ली चिडून बोलतो. हो मग ती लग्नाला कशी काय तयार झाली? तिच्या घरचे कसे काय तयार झाले? धीरज म्हणतो. धीरज आजीने सांगितलं तेव्हा मी असा विचार केला की बाहेरच्या कोणत्याही मुलीला तुझ्या आयुष्यात आणण्यापेक्षा एखाद्या ओळखीच्या मुलीला आणावं. कारण जर अनोळखी मुलगी आली आणि तिला तुझ्या आणि मायराबद्दल कळलं तर लग्नाला आधी तयार झाली आणि लग्नानंतर तिने या सगळ्याचा फायदा घेतला तर, म्हणून मी शिवांशीचा विचार केला, आजीसमोर ठेवला. आम्ही शिवांशीला तुझ्या आणि मायराबद्दल सगळं काही सांगितलं आहे. आधी तरी तिचे घरचे तयार नव्हते, पण नंतर आजी आणि काकांनी खूप रिक्वेस्ट केली तेव्हा ते तयार झाले. आम्ही आधीच सांगितलं आहे, काही झालं तरी लग्नानंतर या सगळ्यामुळे काही प्रॉब्लेम येता कामा नये. चार्ली मग काय बोलली ती? आणि मुळात अशा घरच्यांना स्वाभिमान असतो तर ते तयार कसे झाले असते एका अफेअर असलेल्या मुलाबरोबर आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायला? धीरजच्या बोलण्याने चार्लीला राग येतो, पण तो शांत बसतो. हो स्वाभिमानी आहेत म्हणूनच त्यांनी नकार दिला लग्नाला, पण आजीनं खूप रिक्वेस्ट केल्यामुळे ते तयार झाले. तरी त्यांनी अट ठेवली आहे की त्यांच्या मुलीला थोडा जरी त्रास झाला तरी ते घेऊन जाणार. पण तुला गंमत माहिती आहे का? चार्ली म्हणतो. काय? धीरज विचारतो. शिवांशी आजीनं सांगितलं आहे की काही करून धीरजला मायराच्या तावडीतून सोडवायचं आहे आणि स्वतःचं बनवायचं आहे. त्यासाठी शिवांशी तयारसुद्धा झाली आहे. मुळात तिने चॅलेंज घेतला आहे की काही झालं तरी तुला मायराच्या तावडीतून सोडवणार, कारण मायरा फक्त पैशासाठी तुझ्याबरोबर आहे. हे सगळ्या घरच्यांना माहीत आहे, पण तुला नाही. आणि म्हणूनच सगळ्या घरच्यांनी हे ठरवलं आहे की तिने तुझा फायदा उचलू नये. चार्ली म्हणतो. खरंच तिला असं वाटतं का की हा धीरज असंच कोणाच्या पण प्रेमात पडेल? धीरज राजपूत आहे, मी कोणाच्या पण बोलण्यात पडणारा नाही आहे. आणि तिनं ज्या विश्वासानं चॅलेंज घेतलं आहे ना त्यावर ती स्वतःचं जोरात आपटणार आहे. तिनं जे केलं आहे ते खूप चुकीचं केलं आहे. तिनं या धीरजला अजून नीट ओळखलंच नाही आहे. मला वाटत होतं तिला माझ्याबद्दल काही माहीत नसेल म्हणून तिने हे केलं आहे, पण मी चुकीचा होतो. सगळं माहीत असून तिनं हे केलं आहे. आता तिला हा धीरज कोण आहे ते दाखवून देणार. धीरज असंच काय करणार आहेस तू? धीरज हे बघ, ती माझी बहीण आहे आणि तिच्याबरोबर काही चुकीचं घडलं तर मी खपवून घेणार नाही, आधीच सांगतो. चार्ली चिडून बोलतो. तिला माझ्या आयुष्यात आणण्याआधी तुला हे कळलं नाही? तुला माहिती आहे ना मी कसं आहे, तरीसुद्धा तू तिला माझ्या आयुष्यात आणलं. त्यात तिने सुद्धा चॅलेंज स्वीकारलं आहे. मग आणि आता काळजी करू नकोस.
मी काही तिला टॉर्चर नाही करणार. धीरज आता इथे चार्लीला बोलत असताना असं म्हणतो, धीरज ऐक माझं. चार्ली बोलत असतोच की 1 वर्ष देतो मी तिला. या 1 वर्षात जर तिने मला प्रेमात पाडलं तर ठीक, नाही तर मला सोडून जायचं. आणि याचा साक्षीदार तू स्वतः असणार आहेस. बोल. धीरज चार्लीला विचारतो की तुला मंजूर आहे. धीरज पण तिला यातलं काही माहीत नाही. चार्ली म्हणतो, डोंट वरी, घरी गेल्यावर मी बोलणारच आहे, तू सांग. धीरज म्हणतो, आधी ती काय ठरवते ते बघू, मग मी सांगेन. चार्ली म्हणतो, ठीक आहे, पण तुला आधीच सांगतो, मागे फिरायचे नाही. जसा तिचा भाऊ आहेस तसा माझा फ्रेंड आहेस. धीरज, ठीक आहे, पण तिला त्रास होता कामा नये. चार्ली, नवरा बायकोच्या नात्यात बाहेरच्या तिसऱ्या माणसाने पडायचे नाही, माहिती आहे ना. मॅनर्स कुठे आहेत तुझे? आम्ही आमचे बघून घेऊ. धीरज म्हणतो, धीरज तू खूप चुकीचं करत आहेस. चार्ली म्हणतो, त्यानंतर तुम्ही माझ्या आयुष्यात इंटरफेअर करून काय चांगले केले आहे. धीरज त्याला प्रत्युत्तर देतो. त्यानंतर धीरज, आम्ही जे केलं ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं. चार्ली त्याला समजावत असतो, काही चांगल्यासाठी नाही केलं तुम्ही, माहिती आहे मला. प्लीज, मला आता या विषयावर बोलायचं नाही, त्यामुळे तू जाऊ शकतोस. आणि हो, अजून एक, आपल्यात जे आता बोलणं झालं ना, ते माझ्या घरातल्या कोणालाही कळता कामा नये. धीरज चार्लीला म्हणतो. चार्ली मात्र काही न बोलता तसाच निघून जातो. चार्लीला धीरजचा खूप राग येतो. कसा मित्र आहे त्याला माहीत होतं, त्याला त्याचा राग कंट्रोल करता येत नाही. राग आल्यावर तर कधीकधी तो आउट ऑफ कंट्रोलसुद्धा होतो. त्याला सांभाळणं किती अवघड आहे माहीत होतं त्याला. आणि त्याला आता शिवांशीची काळजी वाटू लागली होती. आपल्यामुळे शिवांशीचे आयुष्य तर बर्बाद होणार नाही ना, असं वाटत होतं त्याला. पण आता तो काही करू शकत नव्हता. चार्ली तसाच विचार करत त्याच्या केबिनमध्ये जातो. इकडे धीरज पण तो गेल्यावर चेअरला मागे टेकून बसतो. नाही बोलले तरी चार्लीला असं बोलल्यामुळे त्याला हर्ट होत होतं. थोड्या वेळात गुरु येऊन त्याला मीटिंगचं सांगतो आणि त्याला एक लिफाफासुद्धा देतो. त्यानंतर बॉस, आपले ॲडव्होकेट मिस्टर राणेच्या ऑफिसमधून आलेला आहे हा लिफाफा. गुरु सांगतो, ओके, यू मे लिव्ह नाव. गुरु निघून जातो. धीरज तो लिफाफा बघत बोलतो, तसा खूप चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायची सवय आहे ना तुला. रात्री बघू माझं हे चॅलेंज तू कसं स्वीकारतेस ते, आणि का स्वीकारतेस. धीरज थोड्या वेळात परत गुरु केबिनमध्ये येतो. तसा तो उठतो. त्याचं ब्लेझर आणि फोन घेऊन गुरुबरोबर जातो. त्याची लॅपटॉप बॅग गुरुने आधीच घेतली असते. शिवांशी थोडा वेळ तिच्या रूममध्ये होती. तिला आता बोर होऊ लागलं होतं. तेवढ्यात तिला आरुषीचा कॉल येतो. आरुषीचा कॉल आल्यावर ती खुश होते आणि तिच्याशी बोलू लागते. शिव, तुला मी आधीच सांगते आहे, त्याने जर तुला त्रास दिला तर मला सांग, आरुषी म्हणते. आरू, त्याने काय बोलतेस, जिजू आहेत तुझे, शिवांशी म्हणते. असतील, पण तुला त्रास झाला तर मी कोणत्याच नात्याचा विचार करणार नाही, आरुषी आता इथे शिवांशीला म्हणते. हो गारू, बोल, बाकी काय बोलतेस, शिवांशी म्हणते. काही नाही, तुझं काय सांग, आरुषी. थोडा वेळ आरुषीबरोबर गप्पा मारून शिवांशी फोन ठेवून देते. आता संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या वेळी रूममध्ये राहणं तिला पटत नव्हतं, त्यामुळे ती उरकून खाली येते. तिने साडी नेसली होती. खाली येऊन ती गीताईच्या बाजूला बसते. गीताई संध्याकाळच्या पूजेसाठी तिला घेऊन जाते. शिवांशी आणि गीताई दोघी पण पूजा करून बाहेर येतात आणि सोफ्यावरती बसतात. नीलमसुद्धा स्टाफला संध्याकाळचं जेवण सांगून त्यांच्याबरोबर येऊन बसते. त्यानंतर काकी कुठे गेले आहेत, दिसत नाहीत, शिवांशी म्हणते. अगं, तिला हॉस्पिटलमधून फोन आला, एमर्जन्सी होती त्यामुळे जावं लागलं तिला, नीलम म्हणते. ओ. त्यानंतर तिघी पण गप्पा मारत बसतात.
थोड्या वेळात प्रीती, प्रिया आणि रिया येतात. त्या तिघी पण फ्रेश होऊन त्यांना जॉईन करतात. त्यानंतर प्रिया आणि रिया आल्यापासून शिवांशीला सोडतच नाहीत. शिवांशीला पण त्या दोघी आवडतात आणि शिवांशी पण त्यांच्याबरोबर गप्पा मारू लागते. या सगळ्यांच्या गप्पा चालूच होत्या. जेवणाच्या वेळी धीरज, महेंद्र आणि रोहित घरात येतात. धीरजला फोन केला असतो, पण त्याने बाहेरूनच जेवण करून येणार आहे असं सांगितलं असतं. त्यामुळे ते तिघं फ्रेश होऊन आल्यावर सगळे जेवायला बसतात. जेवण झाल्यावर सगळे थोड्याफार गप्पा मारून रूममध्ये जातात. शिवांशी पण रूममध्ये जाते. धीरज अजून आलेला नसतो, त्यामुळे शिवांशी बाल्कनीत उभी असते. बाल्कनीला टेकून बाहेर नजर लावून बघत असते. तिने साडी काढून नाईट ड्रेस घातलेला असतो. रात्रीचे 10 वाजून गेलेले असतात, पण अजून धीरज आलेला नसतो. त्यामुळे शिवांशी थोडा वेळ त्याची वाट बघत बाहेरच उभी राहते. त्यानंतर लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशीपासून नवरीला आपल्या जबाबदाऱ्या कळू लागतात. घरातले कोणी कितीही बोलले, नवी नवरी आहे, लगेच नको काम करू, तरीसुद्धा मन राहत नाही. तसंच काहीसं शिवांशीचं झालं होतं. त्यांचं लग्न जरी ज्या परिस्थितीत झालं असलं तरी तो आता तिचा नवरा होता आणि तो येईपर्यंत त्याची वाट पाहणं हे तिचं कर्तव्य वाटत होतं. बाल्कनीत उभी राहून ती बाहेर बघत विचार करत होती. तिला काल रात्रीचा धीरज आठवतो. त्याचा चेहरा जसा तिच्या डोळ्यासमोर आला तसं नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती त्याचा विचार करत असतानाच गेटमधून कार येताना दिसली. ती तशीच उभी राहून बघत होती. कोण आलंय ते? तेवढ्यात धीरज त्या कारमधून उतरतो. त्याच्या हातात ब्लेझर आणि लॅपटॉप बॅग असते. तो तसाच घरात येण्यासाठी निघतो आणि ड्रायव्हर कार घेऊन पार्किंगमध्ये जातो. त्याला घरात येताना बघून शिवांशी बाल्कनीतून रूममध्ये येऊन सोफ्यावर फोनमध्ये बघत बसते. धीरजने कारमधून उतरतानाच तिला पाहिलेलं असतं. तिला स्वतःच्या रूमच्या बाल्कनीत बघून आधी त्याच्या कपाळावर आठ्या पडतात, पण लगेच गीताईने सकाळी सांगितलेलं आठवतो. आजपासून शिवांशी आणि तुम्ही एका रूममध्ये राहणार आहात. तिचं सामान आम्ही या रूममध्ये शिफ्ट करतोय, गीताई म्हणाली होती. त्यानंतर तुम्हाला जे करायचे ते करा असं बोलून धीरज तिथून निघून गेला होता. धीरज रूममध्ये येतो तर शिवांशी सोफ्यावर बसून फोनमध्ये बघत असते. तो लॅपटॉप बॅग आणि ब्लेझर बेडवर टाकून फ्रेश होण्यासाठी जातो. डोअरचा आवाज ऐकून शिवांशी फोनवरून मान वर करून पाहते. शिवांशी त्याची बेडवरची बॅग आणि ब्लेझर उचलून ठेवू का नको या संभ्रमात असते. तोपर्यंत धीरज फ्रेश होऊन येतो. त्यांनी साधा टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घातलेली असते. तो आलेला पाहून शिवांशी पुन्हा तिच्या फोनमध्ये बघते. काही न बोलता पण मनात अवघडलेपणा जाणवतो. तो आपल्याला हात तर लावणार नाही ना हे तिच्या मनात येतं. तिला माहीत असतं तो तिला मनापासून पत्नी मानत नाही, पण कायद्याने बायको आहे म्हणून काही वेगळं केलं तर अशा विचारात असते. धीरज बाहेर येतो. त्याला आजच त्या कागदांबद्दल पेपराबद्दल बोलायचं असतं. सकाळी वेळ मिळाला नव्हता. विचार करत असतानाच त्याची नजर शिवांशीवर जाते. तीही विचारात असलेली दिसते. त्याला आवाज द्यायचा आहे, पण कसा द्यावा याचा विचार करतो. एवढा काय विचार करायचा, बायकोच आहे माझी, धीरजच्या मनात येतं आणि तो तसाच तिला आवाज देतो. शिवांशी, तो आवाज देतो, पण ती विचारत असते, तिला ऐकू येत नाही. धीरज पुन्हा थोड्या जोरात बोलतो, शिवांशी. त्यानंतर आता तिच्या कानावर आवाज जातो, हा बोला ना. त्याचा आवाज ऐकून शिवांशी उभी राहते. तिचा आवाज मात्र त्याच्या तुलनेत नाजूक असतो. मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे. धीरज, बोला, शिवांशी म्हणते. किती हळू बोलते ही, धीरज मनातच बोलतो. त्यानंतर मला कळलं आहे हे लग्न तू का केलं आहेस, धीरज म्हणतो. म्हणजे? शिवांशी गोंधळून बोलती.
तुला माझ्या आणि मायराबद्दल सगळं काही माहीत असून तू लग्नाला तयार झालीस ना, आणि त्यातसुद्धा तुला मला मायरापासून लांब करून दाखवणार आहेस ना, असं चॅलेंज दिलं आहेस तू स्वीट हार्टला. धीरज रागात तिच्याकडे बघतच बोलतो. तर शिवांशी जी आहे ती धीरजला खरं कळलंय म्हणून शिवांशीला टेन्शन येतं. त्यात धीरजची ती करारी नजर बघून तर अजून घाबरून जाते ते म्हणजे शिवांशीला तर काय बोलते ते कळतच नाही. बोल ना आता, का तोंड बंद आहे तुझं? माझ्याबद्दल सगळं माहिती असून तू लग्न केलंस ना, पैशासाठी केलंस ना हे सगळं? धीरज तिला विचारत असतो. नाही, असं काही नाही आहे. पैशासाठी असं काही केलं नाही आहे. शिवांशी, मग कशासाठी केले? धीरज, आजी आणि घरातल्या बाकीच्यांनी मला सांगितलंय आणि मुळात आजींसाठी मी या लग्नाला तयार झाले आहे, हिम्मत करून बोलते शिवांशी. हो का? मग चॅलेंज का स्वीकारलं? बोल ना. माझ्या मायरापासून मला लांब करणार आहेस का? मला या धीरज राजपूतला स्वतःच्या प्रेमात पाडणार आहेस का? रागात धीरजने शिवांशीचा दंड पकडला असतो. धीरज, त्याने जोरात तिचा दंड पकडला असतो त्यामुळे ती बोलते. धीरज, असं काही नाही आहे. ते म्हणजे आजींसाठी मी. शिवांशीला तर नीट बोलताही येत नाही. ती घाबरून गेली होती. चला आता माझ्यासाठी एक चॅलेंज स्वीकार कर. धीरज तिच्या दंडाला हिसका देत दंड सोडतो. तशी ती हाताला धरत मागे होते आणि शिवांशी थरथरत्या आवाजात बोलते. कसं चॅलेंज? आता तिच्या डोळ्यातून पाणीसुद्धा वाहायला सुरुवात झाली होती. धीरज मात्र तिच्याकडे पाहत होता. इथे समोरासमोर बसून बोल घ्या, असं म्हणून धीरज सोफ्यावर बसतो आणि तिला हाताने इशारा करून बाजूच्या चेअरवर बसायला सांगतो. ती घाबरत घाबरत त्याच्या बाजूला जाऊन बसते. तो तिच्या पुढे पेपर धरतो आणि तिला वाचायला सांगतो. शिवांशी गोंधळून एकदा त्या पेपरकडे आणि एकदा त्याच्याकडे बघते. त्यानंतर वाच, धीरज परत बोलतो. तसं शिवांशी ते पेपर घेऊन वाचू लागते. जसं जसं ती ते शब्द वाचत असते तसं तसं तिच्या कपाळावर आठ्या जमा होऊ लागतात. शिवांशीला तर काहीच कळत नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे ते. धीरज, पण का? शिवांशी म्हणते. का हे तू मला विचारतीस? धीरज, हे बघा, आजींना हे कळलं तर त्यांना त्रास होईल. शिवांशी, नाही होणार. मी तिला समजावून सांगेन. तू फक्त साईन कर. धीरज बेफिकीरपणे बोलतो. हे बघा, शिवांशी बोलत असतेच की का तुला चॅलेंज स्वीकारायची खूप हौस आहे ना, मग हे चॅलेंज तुझ्यासाठी कुठे आव्हान आहे आणि अवघड पण नाही आहे. या पेपरमध्ये तर असं लिहिलं आहे की या 1 वर्षात तू जर मला तुझ्या प्रेमात पाडलंस, मायराला माझ्या आयुष्यातून काढलंस, तर मी तुझ्यासोबत संसार करेन. पण जर तू असं नाही केलंस तर 1 वर्षात तू स्वतःहून मला सोडून जायचं. मग तुझं चॅलेंज स्वीटहार्टकडून स्वीकारलं तेच आहे. फक्त मी मध्ये थोडेफार बदल केले आहेत. शेवटी माझ्या आयुष्याशी तुम्ही खेळत आहात, मग मी सुद्धा एवढं करू शकतो ना. आणि घाबरतीस का तू? स्वीटहार्टकडून चॅलेंज घेताना तर तू घाबरली नाहीस, मग आता? धीरज माझ्या आयुष्याबरोबर चॅलेंज लावत आहे नाही. आता हिला कळेल हा धीरज काय चीज आहे ते. धीरज मनातच बोलतो. ठीक आहे, धीरज म्हणतो. मी या सगळ्याला तयार आहे, पण माझी एक अट आहे. शिवांशी म्हणते. कोणती? धीरज बोलतो. कोणती अट? आणि स्वीटहार्टला तर अशी कोणती अट दिली नसशील, मग मला का? धीरज वही उचलतच बोलतो. त्यांनी 1 वर्षाच्या आत मला या घराबाहेर जायला सांगितलं नाही आहे. शिवांशी, हुशार आहेस. बोल, काय अट आहे तुझी? धीरज एकावर एक पाय ठेवत सोफ्यावर मागे होऊन बोलतो. आत्ता आपलं लग्न झालं आहे आणि ते आपण बदलू शकत नाही, पण माझ्या आईवडिलांचा रिस्पेक्ट करायचा. माझ्या माहेरच्या माणसांना त्रास द्यायचा नाही. माझ्या माहेरच्यांसमोर आपल्या नात्यातली ही बाजू त्यांना दिसली नाही पाहिजे.
भले तुमचं माझ्यावर प्रेम नसेल, पण त्यांच्यासमोर माझा तिरस्कारसुद्धा करायचा नाही, शिवांशी म्हणते. स्वतःच्या घराची एवढी काळजी आहे, माझ्या घरातल्यांबद्दल असं काही बोलली नाहीस तू का? आता लग्न झालं ना माझ्याबरोबर, मग माझे घरचे तर तुझे पण घरचे आहेत. आणि मगापासून स्वीटहार्टचा विचार करा म्हणून मला सांगत होतीस, आता काय झालं? धीरज नजर रोखून बोलतो. त्याच्या फॅमिलीचा विचार न करता स्वतःच्या फॅमिलीचा करत आहेत म्हणून धीरजला राग येत होता. कारण तुमच्या फॅमिलीला हर्ट होईल असं तुम्ही काही करणार नाही हे मला माहीत आहे, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही बोलले नाही, शिवांशी म्हणते. मला वाटतंय त्यापेक्षा खूप हुशार आहेस तू. मान्य आहे मला तुझी अट, पण या पेपरबद्दल कोणालाच कळता कामा नये. धीरज ओठांचा कोपरा हळूच वर करत बोलतो. त्याचनंतर आता इथे ठीक आहे बोलून शिवांशी त्याला उत्तर देते. त्या पेपरवर सही करते आणि पेपर त्याला देते. गुड, आता त्या सोफ्यावर जाऊन झोपायचं. मला माझा बेड दुसऱ्या कोणाबरोबर शेअर करायचा नाही आणि रूममध्ये राहायला दिला आहे म्हणून माझ्या सामानाला हात लावायचा नाही. माझं सामान जागेवरून हलवलेलं मला आवडणार नाही, धीरज करारी आवाजात बोलतो. तसं आता इथे शिवांशी म्हणते. शिवांशी बोलते आणि सोफ्याकडे जाते. धीरज तिला एक नजर बघून ते पेपर घेऊन स्टडी रूममध्ये जातो. स्टडी रूमच्या दरवाजाचा आवाज ऐकून शिवांशी मागे वळून बघते. धीरजला रूममधून गेलेलं बघून ती मोकळा श्वास घेते. खूप उशीर झाल्याने शिवांशीला झोप येते, पण तिच्याकडे ब्लँकेट नसल्याने ती तशीच सोफ्यावर बसली असते की तेवढ्यात धीरज ते पेपर स्टडी रूममध्ये ठेवून परत येतो आणि बघतो तर ती विचार करत तशीच सोफ्यावर बसलेली आहे. तो तिच्याकडे बघत नकारार्थी मान हलवत आणि शर्ट काढून बेडवर पालथा झोपतो आणि बेडच्या साईडला असलेल्या बोर्डवरून लाईट बंद करतो. लाईट बंद झाल्यावर रूममध्ये अचानक अंधार पसरतो आणि त्या अंधाराने शिवांशी भानावर येते. अंधारात पण तिला बेडवर असलेला धीरज दिसतो. ती हाक मारते, पण तिचा आवाज एवढा हळू होता की त्याला नाही तिच्या बाजूला जर कोणी असतं ना त्यांनाही ऐकू गेलं नसतं. ती परत हिम्मत एकवटून जरा जोरात त्याला आवाज देते. अहो. तिचा तो नाजूक आवाज ऐकून आपोआप त्याच्या भुवया उंचावतात. त्याचनंतर काय? तिच्या त्या नाजूक आवाजात त्याने त्याच्या भारदस्त आवाजाने प्रत्युत्तर दिलं. ते ब्लँकेट हवी होती एक. शिवांशी वॉर्डरोबमध्ये आहे ते घे, धीरज म्हणतो. तुम्ही देता का? म्हणजे ते तुमचं सामान असेल ना तिथे, मी कशी हात लावू आणि मला काही माहीत पण नाही, शिवांशी म्हणते. तसा धीरज लाईट लावतो, वैतागत उठतो आणि वॉर्डरोबमधून ब्लँकेट आणून तिच्या बाजूला ठेवतो आणि परत बेडवर जाऊन लाईट बंद करून झोपतो. पण इथे शिवांशी डोळे मोठे करून एकटक समोर बघत होती. डोळ्यांची पापणी ती साधी बंद केली नव्हती आणि तिचा तो चेहरा आठवून बेडवर डोळे बंद करून असलेल्या धीरजच्या चेहऱ्यावर स्मित पसरतं. तर झालं असं होतं की जेव्हा धीरज वैतागत लाईट लावून उठतो तेव्हाच शिवांशीचे लक्ष त्याच्याकडे जातं. तो शर्टलेस तसा तिथून वॉर्डरोबमध्ये जातो, पण त्याला असं बघितलेलं शिवांशी काय जागेवर राहत नाही. धीरजची पर्सनॅलिटी अशी होती की कोणी पण त्याला बघून फ्लॅट होत होतं. त्याची ती जिम करून कमावलेली बॉडी बघून ती एक अबंडा घेती. तो उठून आत जातो आणि परत बाहेर येऊन तिच्या बाजूला ब्लँकेट टाकून परत जाऊन झोपतो. तेव्हा शिवांशी भानावर येते, पण आता येव्हाना रूममध्ये अंधार झाला होता, त्यामुळे ती परत त्याला आवाज देते. त्याचनंतर आता इथे त्याला वाटतं की काय झालं, काय आहे, तो वैतागून विचारतो. यावेळेस तिने जोरात आवाज दिल्यामुळे धीरजला ऐकू जातो. तो जरा वैतागतच बोलतो. ते मला अंधारात झोप नाही लागत, शिवांशी, मग मी काय करू? मला लाईटीच्या प्रकाशात झोप येत नाही, धीरज, पण मला खरंच भीती वाटते. शिवांशी, एवढी मोठी होऊन तुला भीती वाटते? माझ्या प्रिन्सेस,
ते अंधारात झोपतात आणि तू घाबरतीस. धीरज जरा हसतच बोलतो, पण शिवांशीला मात्र खरंच भीती वाटत असते. मला वाटते भीती, त्याला काय करू. शिवांशी हळू आवाजात पुटपुटते, पण धीरजला ते ऐकू जातं. मला लाईटमध्ये झोप लागत नाही आणि मी यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. तू माझ्या रूममध्ये राहतीस, कळलं, त्यामुळे माझं इथे चालणार, धीरज तिला म्हणतो. त्याचनंतर ठीक आहे, शिवांशी हळू बोलत तशीच सोफ्यावर आडवी होते आणि खालचे ब्लँकेट उचलून घेते. त्याचनंतर असं पण खूप रात्र झाली होती. त्याच्यासोबत वाद घातला तरी तो आपले ऐकून घेणार नाही माहीत होतं तिला. त्यात त्याने मगाशी पकडलेल्या दंडाला तिला आता दुखत होतं. त्याच्या बोटांचे बण दिसत होते तिच्या त्या नाजूक हाताला. त्याने त्याची ताकद लावली होती, त्यामुळे तिला त्रास होत होता. म्हणून ती त्याला जास्त काही न बोलता झोपून जाते. तिचा काही आवाज येत नाही म्हणून धीरज मान वर करून बघतो, तर आता सोफ्यावर ती आडवी झोपलेली दिसली. तर आता इथे धीरजला तिची काळजी वाटणार आहे का की नाही हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया. तर त्यासाठी पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.